गेल्या 8 दिवसात तब्बल 2 लाखांहून अधिक पर्यटकांनी या महोत्सवाला भेट दिली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाढलेल्या लोकाग्रहामुळे महोत्सव 3 दिवसांनी वाढवला होता। सुमारे 12,000 पर्यटकांनी बोटिंगचा आनंद घेतलाय, तर ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवलाय। मंत्री शंभूराज देसाई यांनी यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत येत्या डिसेंबरमध्ये महाबळेश्वर येथे कोयना बॅकवॉटर फेस्टिवल आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वानखेडे स्टेडियमवरच्या एका स्टँडला भारताचे माजी कर्णधार रवी शास्त्री यांचं नाव देण्यात आलंय। त्यासाठी एमसीएच्या वतीनं एका विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्यात वानखेडे स्टेडियमच्या 3 प्रवेशद्वारांना अनुक्रमे माजी कसोटीवीर दिलीप सरदेसाई, माजी कसोटीवीर एकनाथ सोलकर आणि भारताच्या माजी कर्णधार डायना एडलजी यांची नावं देण्यात आली आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नामकरणाचा हा सोहळा संपन्न झालाय। भारताच्या T20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, माजी कर्णधार सुनील गावस्कर, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्यासह अनेक दिग्गज क्रिकेटवीर आणि सर्वसामान्य क्रिकेट रसिक या सोहळ्यासाठी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होते।